दिवाळीचा माहोल असला तरी घडामोडी वेगाने घडतायत। सुरुवात करूया। ठाणे महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत अशी थेट घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली। ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला। इतकंच नाही तर दोन भावांचं अबकी बार 75 पार असं म्हणत भाजपलाही राऊतांनी उत्तर दिलंय। दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल याची उत्सुकता लागलेली असताना राऊतांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे एकत्र लढण्याची घोषणा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला। आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार। आमचा 75। आमचा 75। अहो दोन ठाकरे आहेत ना। दोन ठाकरे सप्पे भारी। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। संजय राऊत जिथे राहतात तिथे शिवसेनेचा भगवा झेंडा अजूनही फडकला नाही असं म्हणत नरेश म्हस्केंनी राऊतांवर पलटवार केला। 75 ची भाषा करताय त्या संजय राऊत ज्या ठिकाणी राहतात त्या भांडूप गावात आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत। नगरसेवक सोडा, शिवसेनेचा भगवा झेंडा सुद्धा त्या गावात लावला जात नाही। यांची ही परिस्थिती आपल्या स्वतःच्या घरात ते शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत। तेवढी त्यांची कुवत नाही, त्यांची ताकद नाही। आमची जी काही गणित आहेत, जी मागच्या विधानसभेची गणित आहेत, लोकसभेची गणित आहेत, जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू।